असतो तो त्या सर्किटला दिले गेलेल्या व्होल्टेजच्या सम प्रमाणात बदलतो. कशा प्रमाणात? सम प्रमाणात. म्हणजे करंट वाढला तर व्होल्टेज सुद्धा वाढला. व्होल्टेज कमी झालं, काय झालं? कमी केलं. बरोबर बरोबर. व्होल्टेज सुद्धा काय झालं पाहिजे? वाढला पाहिजे. हा करंट आहे आणि हा काय व्होल्टेज आहे, समप्रमाणात. जर करंट कमी झाला, काय झाला? करंट कमी झाला तो व्होल्टेज सुद्धा काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. हा पहिला पार्ट आहे ओमचा नियमाचा. ओमचा नियम पुन्हा म्हणजे काय? इन एनी क्लोज सर्किट द फ्लोइंग करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेझिस्टन्स. कोणत्याही बंद सर्किट मधून, विद्युत सर्किट मधून वाहणारा करंट म्हणजे I त्या सर्किटला दिले गेलेल्या व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि त्या सर्किटमध्ये जोडलेल्या विरोधाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो. हा ओमचा नियम. हा पहिला पार्ट आहे. काय दुसरा पार्ट काय याच्यामध्ये? दुसरा पार्ट काय? का हाच करंट त्या सर्किटमध्ये जोडल्या गेलेल्या रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात